नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. संक्रांतीसाठी जर तुम्ही साडी घेतली असेल तर ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. पण अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. हे बघा, आपण पूर्ण उंची अधिक 1 इंच असं 13.5ची घेतलेली आहे. 5 इंचाचा मोंढा आपण घेतला आहे, 5 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे आणि 7.5 अधिक 1.5 इंच म्हणजे 9 इंचाची आपण घडी घेतली. त्याच्यासाठी आपण 9.5 इंचाचा गळा उंची घेऊन 2.5 इंच गळा रुंदी घेतली आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला सिंपल असा त्याला गोल आकार द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, ह्याप्रमाणे आपण गोल आकार दिला. जो आकार दिला तो आपण घ्यायचा आहे कट करून. आणि आज आपण अगदी सुंदर असा गळा बनवणार आहे मैत्रिणी, तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. हे बघा, आता आपण द्यायचा आहे असा आकार. बघू शकता तुम्ही, साधारण आपण वरती काय केलं, 1 इंच रुंदी ठेवली. नंतर जसा मी आकार दिला आहे तसंच तुम्ही पण द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित असा आपण आकार दिला आणि खाली फक्त असं पानाचा आकार दिलेला आहे. बघा, ह्याप्रमाणे आपण सिंपल असं फक्त काय केलं आहे, अस्तरवरतीच आकार दिलेला आहे. आणि आज आपण बनवणार आहे बिना अस्तरचा पॅचचा गळा. अगदी सुंदर आणि सोबर असा दिसतो असा गळा आज आपण बनवणार आहे. आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे, जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. एकदम कोणालाही सहज बनवता येईल असा हा गळा आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील. तर बघा, आता आपण अस्तरला ती गळा आखून घेतला आहे आणि आपण पीस घ्यायचा आहे. पीस उलटा सरळ बघून घ्यायचा आहे आणि उलट्या बाजूने आपण अस्तर ठेवलं आहे, म्हणजे पीसची उलटी बाजू आपण वरती केली, त्याच्यावरती अस्तर ठेवून आपण जसं रोज अस्तर जॉईंट करतो सगळीकडनं तसंच आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, ह्याप्रमाणे आपला सगळा कपडा कट करून झाला. नंतरून आपण हा ज्याचा पॅच बनवायचा आपल्याला तो कपडा आपण घेतला आहे, तो असा ठेवून घ्यायचा आहे. बघू शकता काय केलं, आपण फक्त उलटी बाजू वरती केली कपड्याची आणि त्याच्यावरती हे अस्तर, म्हणजे काय केलं आपण, जे अस्तर जॉईंट केलं पीसला तो पीस ठेवून दिला. ज्याच्यावरती आपण आखून घेतलं आहे ती बाजू आपण आपल्याकडे केली आणि सगळीकडनं अशा पिना लावून घ्यायच्या आहे. बघा, ह्याप्रमाणे आपण पिना लावतो आहे कारण आपल्याला कॅनव्हास वापरायचं नाही आहे, फक्त सिंपल असा सोबर पॅचचा गळा बनवायचा आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहे. तर बघा, हे गोल गळा जिथे बनवला आपण तिथे आपल्याला पहिली शिलाई मारून घ्यायची आहे. याप्रमाणे ही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला साईडनी जी रेषा मारली आपण खडूनी, म्हणजे जो आकार दिला आहे त्या आकारावरती बरोबर आपल्याला जसा आकार दिला आहे तसंच शिवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित असं आपल्याला ते शिवायचं आहे. जसा आपण आकार दिला आहे त्याच आकारामध्ये आपण हे शिवून घ्यायचं आहे. एकदम सावकाश आणि असं व्यवस्थित असा आकार फिरवत फिरवत आपण ते शिवून घेतले. नंतरून आता आपला मधला भाग जो आहे गळ्याचा तो कट करून घ्यायचा आहे. बघा, आपण सिंपल जो गळा कापला तो कट करून घेतला. नंतर आपल्याला जिथे शिलाई मारली त्याच्या कडेनी बरोबर आपल्याला हा एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता तुम्ही, थोड्याच वेळात अगदी सुंदर असा आपला पॅच तयार होणार आहे. बघा बरं, किती सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे पॅच बनवायचा कसा आहे. पॅचचा गळा अगदी आपण सोप्या पद्धतीमध्ये सुद्धा बनवू शकतो आणि आपलं ब्लाऊज खूपच असा आकर्षित पण आपण बनवू शकतो. बघा, जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून घेतला आहे आणि सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच उंचीला असा आपल्याला टक्स मारायचा आहे. बघा, दोघंही टक्स आपले मारून झाले. लगेच काय करायचं, आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टीला एक बाजूने फोल्ड केलेलं आहे. एक बाजूने फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची. पट्टी लावता लावता दोन्ही टक्सच्या मध्ये आल्यानंतर पट्टीला थोडीशी प्लेट टाकायची. त्याच्याने आपला कमरेचा भाग जो आहे तो वरती उचकत नाही, मागच्या बाजूने ब्लाऊज फिनिशिंगमध्ये छान बसतं. बघा, दाबटीप दिली आणि पुन्हा एकदा आपल्याला ही मध्ये फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे आपला खालची जो साईडचा भाग आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे.
आता आपण घ्यायची लेस, तुम्ही कोणतीही लेस लावू शकता. मी गोल्डन लेस लावणार आहे. तर बघू शकता तुम्ही जिथे आपण शिलाई मारली म्हणजे आपला जो पॅचचा जो भाग आणि ब्लाऊजचा जो भाग याच्यावरती आपल्याला ती लेस लावून घ्यायची. अगदी व्यवस्थित अशी लेस लावायची आहे. तुम्ही थोडीशी ब्रॉड लेस लावली तरीही चालेल. बघा एकदम जसा आपण आकार दिलाय त्याच आकारामध्ये आपल्याला ही लेस सुद्धा फिरवत बरोबर लावून घ्यायची. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी मैत्रिणींनो पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे काय होईल रोजच्या रोज तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. हे बघू शकता तुम्ही खाली जे टोक आहे तिथे आपल्याला छोटीशी एक प्लेट टाकायची आणि म्हणजे काय होईल आपल्या जो आकार दिलाय आपण त्या आकार ते काय होईल लेसची जी प्लेट टाकली आपण त्याच्याने तो आकार व्यवस्थित होईल. व्यवस्थित असं टोक निघतं, मग आपला तो आकार परफेक्ट असा तयार होतो. तर बघा जसं आपण कपड्याला जसं वळण दिलंय तसंच आपल्याला लेसला सुद्धा वळण द्यायचं आहे. अगदी सावकाश अशी आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे. अगदी तुम्ही कोणत्याही साडीवरचा ब्लाऊज ह्याप्रमाणे शिवून बघा, छानच दिसेल. जो आपण पॅच बनवला आहे तो साडीच्या कपड्याचा बनवायचा किंवा साडीच्या मॅचिंग कपडा आपण विकत आणून आणि ब्लाऊजला तो कपडा लावून आपण हा पॅच बनवू शकतो. बघा लेसला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आधी इकडच्या कडेला मारली होती, नंतर इकडच्या कडेला मारायची, म्हणजे दोन्ही कडेला लेसच्या शिलाई मारायची. म्हणजे काय होईल फिनिशिंग छान येईल, कुठेही लेस उचकणार नाही. बघू शकता तुम्ही आपण दोरा संपलाय म्हणून आपण दोरा भरून घेतला आणि पुन्हा एकदा आपण सुरू करून देऊ टीप मारायला. बघा अगदी सावकाश आणि व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलंय मी डिझाईन कशी करायची आहे, तर तुम्ही नक्कीच करून बघा मैत्रिणींनो. बघा आता आपल्याला पायपिंग करायची. पायपिंगसाठी आपण क्रॉस पट्ट्या काढल्यात. पायपिंग कशी करायची हे सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. पट्टी लावली की नंतर फोल्ड करताना ती अर्धा इंच बाहेर राहील इतकी आपण फोल्ड करायची. फोल्ड करून झाल्यानंतर उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे आतल्या बाजूने दिसतो तो सगळा कट करून घ्यायचा आहे. अगदी सावकाश कट करायचा, ब्लाऊजला धक्का लागणार नाही याची तितकीच काळजी आपण घ्यायची. नंतर आपल्याला जाड बारीक जितकी पायपिंग पाहिजे जशी पाहिजे तशी आपण तो कपडा फोल्ड करायचा आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारून घ्यायची. बघू शकता तुम्ही अगदी छान अशी पायपिंग आपली आलेली आहे. कुठेही तिरपी वगैरे पायपिंग झालेली नाही आणि एकसारखी पायपिंग आपली आली तर अगदी सुंदर असा आपला गोलगळा सुद्धा तयार झालाय. तर आपण छान असे लटकन त्याला बनवून घेऊया. बघा आपण त्रिकोणी तुकडे काढून त्याला खाली फक्त गोल आकार दिलाय आणि जो आकार दिलाय गोल तोच आपण तो शिवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती दाबटीप द्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याला एक लेस लावून घ्यायची. जी आपण गळ्याला लेस वापरली तीच आपण तिथे वापरायची आहे. त्याच्याने आपले लटकन जे आहे ते अगदी सुंदर असे दिसणार आहे. तर बघा आपली लेस पण लावून झाली आणि छान असे लटकन आपले तयार होणार आहे. नॉड घ्यायची आपण किती साधारण 1 मीटर अशी नॉड घ्यायची, त्याचे 2 तुकडे करायचे आणि बघा ह्याप्रमाणे आपल्याला ते लटकन बनवायचे आहेत. बघू शकता तुम्ही अगदी कमी वेळात आपण सुंदर डिझाईन तयार केली मैत्रिणींनो. तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करून द्या. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा, म्हणजे त्यांनाही तितकाच फायदा होईल. बघा आपण आता वरतून खाली 2.5 इंच मोजलं आणि नॉड लावून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण नॉड बांधून आपला ब्लाऊजचा जो फायनल लुक आहे तो सुद्धा आपण बघणार आहे. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आपली डिझाईन कशी तयार झाली हे सुद्धा मला सांगायचं आहे.
मित्रांनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं मी ब्लाऊज डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. पण अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. असे छानशे व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.